सगळ्यात मेन मी घरच्यांना अजून सांगितलं नाही की मी फोन घेतलाय. एवढे पैसे चालले ना आता धड 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 होऊ राहिले. माझा हार्टबीट वाढलंय सांगू शकत नाही. एवढं घाण हार्टबीट वाढलंय माझं. गेले पैसे गेले पैसे अकाउंट 2 लाख गेले पैसे 2 तोळे. तुम्ही थोडा मागून मस्त ह्या फोनच्या मागचं स्ट्रगल सगळं एवढं आहे. आधी हा छोटावाला फोन, नंतर हा फोन, हा कॅमेरा सगळ्यात पहिला होता माझा, त्याच्यानंतर फोन्स होते सगळे बाकीचे आयफोन वगैरे सिरीज वगैरे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. नाही माहिती मला मी का बनवत नाही रेग्युलर ब्लॉग. सगळ्यांना बघायला खूप आवडतात, मला माहिती आहे. लोक खूप प्रेम देतात ब्लॉगवरती, लोकांना आवडतात बघायला, पण मी बनवत नाही कारण की थोडासा इश्यू आहे. पण तो इश्यू पण आज आपण सॉल्व्ह करणार आहेत. भरपूर गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये आपण डिस्कस करणार आहेत. जस्ट उठलोय, फ्रेश व्हायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत, तर एंड अजिबात मिस करू नका. खूप काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. खूप काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, दिल से दिल तक डायरेक्ट कनेक्ट. तर फायनली वी आर रेडी म्हणजे आपण फायनल रेडी नाही झालो आहे आपण. ॲक्च्युली मला थोडंसं बिअर कट आणि हेअर कट करायचं आहे, थोडंसं ट्रिम करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता लुक कसा झाला आहे माझा. सो आता याला आपण थोडंसं ट्रिम वगैरे करून येऊ. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत मी खूप साऱ्या डिस्कस करणार आहे आज. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडणार आहेत. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. सो चला लेट्स गो. मित्रांनो, तुमच्यासोबत पण असंच होतं का? हेअरकटची पुरी वाट जे आपण सलूनमधून जिथून निघतो ना, जो हेअरकट आपल्याला सलूनवाला करून देतो, त्याच्यानंतर अशा केस दिसायला लागतात आपले. कुठंच जात नाही आहेत. थोडं सेट करावं लागतील त्याला. करूया आपण. चला रेडी वगैरे होऊया आता सगळे मित्र येत आहे आपले. सगळे मित्र आल्यानंतर आपल्याला जायचं आहे फोन घेण्यासाठी, जो की लेटेस्टवाला फोन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणता फोन घ्यायला मी चाललो आहे. सो माहिती जरी असेल तरी शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे. फायनली आपण रेडी झालो. आता आपल्याला जायचं शोरूमला फोनच्या. आणि इथे बघू शकता आपल्या भावनिक नवीन गिम्बल घेतलेलं आहे. आणि आपलं काय सांग ना भाई, काय नाव नाही आपलं? टीम 09. सो गाईज, तुम्ही नगरमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा शूट करायचा असेल, रील, व्हिडिओ, ब्लॉग, एनिथिंग, एनी टाईप, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी खाली नंबर देतो, किंवा तुम्ही JD म्हणून सर्च करू शकता किंवा टीम 09 म्हणून सर्च करू शकता. सो आता आपण झालं रेडी. आउटफिट वगैरे आपण घातलाय मस्त. बघूया, थोडासा युनिक घातलाय काहीतरी नवीनमध्ये. सो बघूया काय होतं काय नाही. जाऊया आता शोरूमला. आपले मित्र पण आले सगळे. चलो आता हे वॉच मी वेअर करणार आहे, बघू शकता. आणि तुम्हाला सगळ्याला वाटत असेल भाई लय महागाचा वगैरे असेल, असं काही नाहीये. फक्त 350 रुपयाचं वॉच आहे, फक्त 350 रुपयाचं. आणि याची लिंक पण मी लवकरच टाकल. मग पण एक नवीन चॅनल ओपन करतो त्याच्यावरती, फॅशन रिलेटेड. आता कधी सापडेल दुकानाबाहेर. दोन दाखव ना. आज किती तारीख आहे? 15 आहे ना. म्हणजे पुढच्या 21 तारखेला आज येते, म्हणजे ड्यू डेट पुढच्या 21 महिन्यामध्ये 45 दिवस. तुम्ही कोणतं सगळं निम्मा मला पण घे. त्याला बी घे.
स्नॅप पावर आहे आमच्यासोबत कोणती ती एवढे पैसे चालले ना छातीला तर धड 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 होऊ राहिले माझा हार्टबीट अशा वाढलंय सांगू शकत नाही एवढं घाण हार्टबीट वाढलंय मला जेवढं व्हिडिओमध्ये सोपं दिसतं ना मित्रांनो तेवढं सोपं नाही आहे सगळं मला माहिती आहे आपण याच्यानंतर आपण बोलू की कसं काय झालं सगळ्या गोष्टी कशा केल्यात आपण तसं बघू आपण एक मिनिट वरचा पण आपल्या सोबत आहे त्याची इच्छा होती म्हणून आपण मोबाईल घेतलेला आहे चालू करू सगळे गणपती बाप्पा मोरया मी लय जणांची व्हिडिओ पाहिले काय बोलते टॅक्स आहे गेले पैसे गेले पैसे अकाउंट गेले पैसे 2 तोळे तुम्ही दोन नाही भाऊ आता 125 वाढदिवसाच्या परत एकदा लाख लाख शुभेच्छा तुम्हाला गिफ्ट तुला माझ्या माझ्याकडून ऋषीला मी फोन घेऊन दिलेला आहे की आजच्या दिवस त्याला बोललं घरी घेऊन जा आणि उद्या परत सकाळी मला आणून दे ठीक आहे घेऊन जा काही विषय नाही ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात मित्रांनो आणि माझी हार्टबीट एवढी वाढली मी सांगू शकत नाही एवढी घाण हार्टबीट वाढली होती आणि हात थरथर कापत होते फायनली आपण फोन घेतलेला आहे ॲक्च्युली फोन घेण्याचा सगळ्या गोष्टी ज्या आहेत फोनच्या मागे त्या तुम्हाला आपण कंटिन्यू ब्लॉगमध्ये तर सांगणारच आहे की का आपण हा फोन घेतला आणि कशासाठी एवढे पैसे घालवले ठीक आहे सगळ्यात मेन मी घरच्यांना अजून सांगितलं नाही की मी फोन घेतला आहे सो त्यांच्या रिॲक्शन आपल्याला शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा त्यांचे रिॲक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे मला अजून स्क्रीन गार्ड कवर वगैरे सगळं लावायचं आहे सो चला मित्रांनो आम्ही इथं नवीन फोनला कपडे घ्यायला आलेलो आहे दिवाळीचे बघू शकता दिवाळीचे कपडे घ्यायला आलेलो आहे नवीन फोनला 2 कसे होता फोनकडे दोन्ही फोनला 2 कपडे घ्यायला आलेले घ्यायला दुकानात बघू शकता दिवाळीचे कपडे हे फोनसाठी नको काही स्क्रॅचेस पडायला म्हणून पहिलं आलं आहे स्क्रीन गार्ड टाकायला आणि कवर टाकायला कवर कोणतं घेतलं आपण प्लास्टिकचं घेतलं ना आता कवर आवडलं नाही एवढं
पैसे संपलेले आमचे म्हणून आम्ही कवर पण नाही 50 रुपयाचं साधं कवर घेतलं ते करुशी भाऊनी गिफ्ट दिलंय मी फोन घेतलाय म्हणून. आता वाजलेत 10 आणि मी फायनली घरी पोहोचलोय. म्हणजे आता इथून मला घरी जायचं आहे. सो आता तुम्हाला घरच्यांची रिॲक्शन दाखवणार आहे मी. त्याच्या आधी मला तुम्हाला काही गोष्ट सांगायची होती की आपण जसं प्रकारे सेलिब्रेशन केलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. सो जरा वेट करा थोडासा. सो आता आपण निघूया घरी. पहले घर पे जाना पड़ेगा ना तो बहुत मार पडेगी भाई मेरे को. सो आता आपण जाऊया. तुम्ही फक्त ना माझ्या घरच्यांचं रिॲक्शन बघा कशा आहेत. नाही मला मिळूचं घर आता एवढंच म्हणा लई झोपलंय म्हणा मिळूचं घर. बरं दिवा लावला दिवा लावला. असं काहीतरी पाहिजे त्याला. कसं? असं फ्रेश वाटत मस्त नाही तर मग नुसतं असा कोंबडा होतो याचा. हा उठा उठा, दिवाळी आली, भूतीस्थानाची वेळ झाली. उठा. दुसरीशी रोटीशी माझं एकदा पहिलीच उठलेली आहे एका बाजूची काढा कलर भगवा रंग रंग रंग. कसा आहे कसा आहे. सोन्याचा शर्ट आणि सोन्यासारखा मोबाईल. तो तुमचं नाही लागला. चालू नाही अजून चालू नाही केला. डेटा ट्रान्सफर करायचंय. काढले टाकलं बाजू. तुम्ही विचारलं नाही किती रुपयाचा फोन आहे, किती रुपयाचा फोन आहे. 2 लाखाचा. काय अंदाज लावलाय. परफेक्ट परफेक्ट अंदाज लावलाय. परफेक्ट. आता पहिला 1.5 लाखाचा होता म्हणलं आता काय कमी घेशील का मग. हा. पुढे जायचं माग नाही यायचं. कधी पण पुढे जायचं. हे तुम्ही शिकेलंय. माग नाही यायचं काही झालं तरी. पहिला कितीचा होता मग तुला हिशोब कळत नाही अजून. पप्पाला सगळं माहिती आहे. पहिला 1.5 लाखाचा होता म्हणलं माणूस कमी किमतीचा कसं काय घेईन होय. कमी नाही. हा 10,000 मम्मीला घेऊन द्यायचं. हा ह्यो फोन आता मम्मीला आलाय. तू फोन आहे आता ह्यो उद्यापासून. मला डेटा ट्रान्सफर करूच तर फक्त. व्यंकू येऊस का व्यंकू येऊस तर तुझा आहे. व्यंकू आला का व्यंकूचा होईल आणि व्यंकूचा पप्पाचा होईल. पप्पाचा तुझा होईल असं होणार ते. आता आम्हाला माहित नव्हतं याने सांगितलं. सांगितलंय मला. सांगायचंच नव्हतं रे. डायरेक्ट यायचा धप्पा द्यायचा होता. आपण माहितच नव्हतं ना. आता किती वेळ झाला साहेब? मला सांगायचंच नव्हतं. मी डायरेक्ट येणार होतो घरी. किती वेळ झाला आम्हाला सांगितलं. एवढ्याशा पैशामध्ये संपला. स्विच ऑफ झाला फोन. हा फोननी जीव सोडलाय आता. त्याचं म्हणणं आहे की तू नवीन फोनवरती शिफ्ट हो. मित्रांनो आता आपण बाहेर आलोय आणि आता वाजलेत रात्रीचे 11 वाजलेत. 11 वाजता आपण मोबाईल सेटअप करतोय. म्हणजे किती एक्साइटमेंट आहे. किती किती असावं माणसाला विचार नाही करू शकत तुम्ही. रात्रीचे 11 वाजता मी फोन सेटअप करतोय. दोघंच आहेत आम्ही. सगळे जिकडे तिकडे झाले आता. आणि हे बघू शकता आता मला गोळ्या पण खायच्या आहे. आज फोन घेतलाय ना 2 लाख रुपये गेले तर अजून जास्त विकनेस आलाय. म्हणून आता मला गोळ्या खायचा टाइम आलाय माझ्यावरती. तर गोळ्या पण खायच्या. फोन पण अपडेट होतोय झाला आहे ॲक्च्युली. सो काय बघूया आता. आपल्याला काही कळत नाही जास्त. डॉक्टर
आज मी फ्रेश आहे, फ्रेश. मग काय सांगितलं मला कुणी? मामाने मी कोणाला सांगितलं नव्हतं. काल मामाने म्हणला मामाने काय सांगितलं मला मोबाईल घातलाय 2 लाखाचा. कितीचा आहे? 2 लाखाचा. 2 लाखाचा आहे. चांगला आहे का? तो फोटो काढतो थांब एक. काढतो तुझ्या पुरीला पाठवतो. नको मिस्त्रीला. मॉर्निंग आणि इट्स टाइम टू टेस्टिंग अवर न्यू फोन. सो आता आपण टेस्ट करूया आपला फोन की आपण कशासाठी हा फोन घेतला होता. सगळ्या गोष्टी आता आपण शेअर करणार आहेत. रात्री खूप लेट झालं, जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं 11 वाजले मला फोन सेटअप करण्यासाठी. सो आत्ता आपण करणार टेस्ट आपल्या भावांसोबत. सो चला बघा, तुम्हाला दाखवतो काय काय नवीन फीचर्स याच्यामध्ये आणि कशासाठी हा फोन आपण घेतलेला आहे. सिम्पल आहे, iOS 26 अपडेट झालेला आहे याच्यावरती. सो सगळ्यात मेजर आपल्याला काय कॅमेरा आहे. सो आता तुम्हाला वाटत असेल प्रेम खूप जवळ उभा राहिला आहे. प्रेम एवढ्या लांब उभं राहिला आहे. आपण 8x झूम करून त्याला एवढं झूम करू शकतो आणि विदाऊट 8x आपण 40x झूम करू शकतो याच्यावरती. तुम्ही बघू शकता थोडीशी क्वालिटी डल येते आहे, पण 8x वरती सगळ्यात भारी क्वालिटी येते आहे. अरे म्हणजे जिथून आपली सुरुवात झाली तिथून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. सो तुम्हाला दाखवतो आपली सुरुवात कुठून झाली ती. हा फोन मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल. सॅमसंगचा चॅट ऑन असं काहीतरी ड्युअस असा काहीतरी फोन होता. ते सगळ्यात पहिली सुरुवात मी इथून केली ती, म्हणजे फोन माझा पहिला हा आहे. त्याच्यानंतर हा फोन याच्यावरती मी टिकटॉक असताना व्हिडिओ एडिट केलेत, खूप साऱ्या गोष्टी केल्यात. तो पण अजून मी तसाच ठेवला आहे. हा फोन व्हिवोचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिला फोन मी घेतला असेल पैशांनी, म्हणजे खूप मोठा असा फोन. तर हा पहिला फोन आहे माझा iPhone 11. त्याच्यानंतर आपण घेतला, इथे तुम्हाला सगळं दाखवतो. त्याच्यानंतर आपण घेतला 13. त्याच्यानंतर घेतला 13 Pro Max. ठीक आहे, तर हा 13 आहे. हा 13 घेतला होता. 11 भाऊ वापरतोय. 13 Pro Max ज्याच्यामध्ये मी हा व्हिडिओ शूट करतोय, हे iWatch आपलं. आणि हा आपला सगळ्यात पहिले आपले जे फोन होते मी अजून ठेवून दिलेत. आणि त्याच्या आधीची सुरुवात, जर व्हिडिओसाठी सुरुवात बोललात तर हा कॅमेरा आहे आपला. सो याला खूप दिवस झाले, मी 4-5 वर्षापासून यूज नाही करत आहे. सो मी असंच ठेवला, एक आठवण म्हणून ठेवलेला आहे. सो याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत, कॅमेरा, लेन्स वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. सो सगळ्यात पहिली सुरुवात मी याच्यापासून केली होती. आणि आज डायरेक्टली कुणीच 17 Pro Max किंवा एवढा 2 लाख रुपयाचा फोन नाही घेऊ शकत मित्रांनो. डायरेक्ट नाही घेऊ शकत कुणीच. ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या फोनच्या मागचं स्ट्रगल सगळं एवढं आहे. आधी हा छोटावाला फोन, नंतर हा फोन, हा कॅमेरा सगळ्यात पहिला होता माझा. त्याच्यानंतर फोन्स होते सगळे बाकीचे, आयफोन वगैरे सिरीज वगैरे. आणि सगळ्यात नंतर म्हणजे 10 वर्ष मेहनत केल्यानंतर कुठेतरी ही गोष्ट घेऊ शकतो आपण. मी तरी पर्सनली 10 वर्ष काम केलंय. बट आता सध्या खूप अशा गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती खूप लवकर ग्रो होऊ शकता. आणि त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहेत खूपच लवकर. ब्लॉगद्वारे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही काय इम्प्रूव्हमेंट करू शकता, जे मी केल्या. आणि माझं जे होतं 6 वर्षापूर्वी मी जिथे चालू केलं होतं 8 वर्षापूर्वी, ते खूप वेगळं होतं, आता खूप वेगळं आहे. सो त्या गोष्टी मी तुम्हाला कम्पेअर करून सांगणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू येणार आहेत आता. सो अजिबात मिस करू नका चॅनल सबस्क्राईब करायला. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही फक्त कमेंट करा की आम्हाला हे बघायचं आहे दादा, आम्हाला हे सांग, ते सांग. किंवा तुम्ही इंस्टाग्रामला पण मला मेसेज करू शकता की तुम्हाला काही गोष्टींवरती, टॉपिकवरती व्हिडिओज पाहिजे. सो मी नक्की बनवणार आहे. तर अजिबात असं वाटून देऊ नका की डायरेक्ट उठून गेलो आणि आयफोन घेऊन आलो, असं अजिबात नाही आहे. ह्या गोष्टींमागचं स्ट्रगल एवढं सगळं आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं, हे फक्त तुम्हाला मी सांगताना फक्त एक 30 सेकंदामध्ये सांगतोय. बट याच्यामागे काय काय गोष्टी आहेत हे मला माझं माहिती आहे, माझ्या घरच्यांना माहिती आहे. सो एवढा सपोर्ट आणि प्रेम दिल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच.